सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टी सध्या सगळीकडे सोशल मीडियावर याच कॉकरोच जनता पार्टीची धूम आहे। कॉकरोचची खाती बंद किंवा हॅक करण्यात आली होती, वेबसाईट सुद्धा बंद पाडण्यात आली आहे। पण कॉकरोच जनता पक्षाचा संस्थापक अभिजित दीपकेनं इंस्टाग्राम अकाउंट परत मिळताच कॉकरोच कम बॅक असं म्हणत कॉकरोच जनता पार्टीची इन्स्टावरची फॉलोअर्सची संख्या किती आहे हे स्पष्टपणे सांगितलंय। कारण की काही जणांनी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टावरील फॉलोअर्स जे आहेत त्यामध्ये पाकिस्तानी झुरळांची संख्या जास्त आहे असं म्हटलं होतं। अर्थात त्यामध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा देखील समावेश आहे। पण आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी एक पोस्ट शेअर करून स्पष्टपणे आकडेवारीच मांडली आहे। अभिजित दीपकेने स्पष्ट म्हटलंय की सीजेपीच्या इन्स्टावरील एकूण फॉलोअर्स पैकी म्हणतोय मी 94% फॉलोअर्स हे इंडियन आहेत। म्हणजेच सीजेपीचे 94% फॉलोअर्स ही भारतीय झुरळ आहेत आणि पाकिस्तानी झुरळांची संख्या अवघी 1% कमी आहे। तरीही केंद्रीय मंत्री रिजिजू 94%हून अधिक इंडियन फॉलोअर्सना पाकिस्तानी का म्हणतायत असा सवाल देखील आता अभिजितनं उपस्थित केलाय। त्यांनी असंही म्हटलं होतं की सीजेपीचे इन्स्टावरील 49% फॉलोअर्स पाकिस्तानी आहेत आणि या सगळ्यांमध्ये खरं तर पाकिस्तानचीच संख्या किंवा त्यांच्या फॉलोअरची संख्या जास्त आहे। पण अभिजित दीपकेनं हा दावा खोडून काढला आणि या ठिकाणी थेट आकडेवारी जाहीर केली। ठीक आहे, आता याबद्दल तर मी पुढे सांगेनच, पण आणखी एक यातली महत्वाची बातमी काय आहे तर भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जे विधान केलं होतं आणि त्यातला हा वर्ड होता कॉकरोच आणि त्यांनी पॅरासाइट हे दोन्ही शब्द आजच्या बेरोजगार तरुणांसाठी म्हटले होते, वापरले होते, शब्द प्रयोग केला होता। पण नंतर त्यांनी आपलं विधान मागे घेतलं आणि हे दोन्ही शब्द किंवा हे विधान जे बोगस डिग्री मिळवून या ठिकाणी व्यवस्थेच्या विरोधात बोलतात त्यांच्यासाठी वापरलं होतं असं म्हटलं होतं। पण आता याच कॉकरोच जनता पार्टीच्या विरोधात एका वकिलाकडून जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। आता यावर सूर्यकांत म्हणजे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक स्टेटमेंट केलंय। त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की हे प्रकरण इतक्या भावनिकतेनं घेऊ नका। सध्या या प्रकरणाची सुनावणी घेण्याची तात्काळ गरज नाही, कारण या वकिलानं या प्रकरणाची तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली होती। पण सरन्यायाधीशांनी ही मागणी धुडकावून लावली। हे प्रकरण एवढं भावनिकतेने घ्यायची गरज नाही असं म्हटलं। शिवाय योग्य वेळ आल्यानंतर याबाबतची सुनावणी होईल असंही म्हटलं। आता हा झाला कोर्टातला मुद्दा। आता पुन्हा एकदा आपल्या सीजेपीकडे येऊयात। कॉकरोच कम बॅक असं म्हणत अभिजितनं एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यामध्ये काय लिहिलं की आम्ही परत आलो आहोत, टिकून राहण्यासाठी आम्ही काय करू शकतो हे तुम्ही विसरलात। अभिजितनं पक्षाची वेबसाईट बंद करण्यात आल्याची कालच माहिती दिली होती। एक्सवर फॉलोअरची माहिती शेअर करत त्यानं स्पष्टपणे आकडेवारी जाहीर केली। 94%पेक्षा जास्त म्हणजे 94.7% फॉलोअर्स हे भारतातले आहेत आणि त्यानंतर त्यांनी थेट केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना सवाल केला, मग अशा भारतीय तरुणांना, या भारतीय झुरळांना पाकिस्तानी झुरळ का म्हटलं जात आहे। अर्थात रिजिजू यांनी एक्सवर कोणाचंही नाव न घेता पोस्ट केली होती आणि एवढंही म्हटलं होतं की काही लोक पाकिस्तान आणि जॉर्ज सोरोस टोळीकडून सोशल मीडियावर फॉलोअर्स गोळा करतात। भारतातच पुरेसे तरुण असताना भारत विरोधी गटांकडून मदत घेण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं होतं। पण दीपके यांनी दिलेलं स्टेटमेंट महत्वाचं आहे। त्यांनी म्हटलंय की सरकारनं आमची वेबसाईट बंद केली आहे, त्यावर 10 लाख लोकांनी नोंदणी केली होती। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 6 लाख लोकांनी सह्या केल्या होत्या। सीजेपीचे इंस्टाग्राम फॉलोअर्स 22.8 दशलक्ष म्हणजे 2.25 कोटींहून अधिक आहेत। हा काल रविवार दुपारपर्यंतचा आकडा त्यांना जाहीर केला। अकाउंट हॅक होऊनही कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम फॉलोअरची संख्या वाढतच राहिली आहे।
अभिजितनं एकूण फॉलोअर्सची जी आकडेवारी जाहीर केली आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्ट म्हटलंय, आय नो यू आर डेस्परेटली ट्राईंग टू हॅक द अकाउंट, बट सिन्स यू हॅव फेल्ड टू डू सो, लेट मी शेअर द रिअल डाटा. वाय वुड यू कॉल 94% ऑफ इंडियन यूथ ॲज पाकिस्तानीज. त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आमची वेबसाईट किंवा आमची जी हँडल्स आहेत सोशल मीडियावरची ती हॅक करण्याचा आटोक्यात प्रयत्न करण्यात येतोय, पण त्यात काही त्यांना यश आलेलं नाही, ते अयशस्वी ठरले. पण एवढं होऊन देखील हे सगळेजण भारतातल्या 94% फॉलोअर्सना किंवा भारतातल्या 94% जुरळांना पाकिस्तानी का संबोधतायत? चला त्या संदर्भात आकडेवारी सांगतो. आणि मग त्यांनी आकडेवारी स्पष्ट केली. इंडिया 94.7%, युनायटेड स्टेट्स 1%, युनायटेड किंगडम 0.7%, कॅनडा 0.6%, युनायटेड अरब अमिरातीज 0.6%. आणि याच वेळी अभिजितनं म्हटलंय की पाकिस्तान या फॉलोअरची संख्या या देशातली 1% एवढीही नाहीये. अभिजितनं 2020 ते 2022 या काळात केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाशी त्या ठिकाणी त्यांनी काम केलं होतं, सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम केलं होतं. 2020च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान अभिजितनं आपसाठी व्हायरल मीम किंवा आणखी त्यावर आधारित ऑनलाईन प्रचार साहित्य देखील तयार केलं होतं. मग पुढे त्यानं त्याचं वैयक्तिक लाईफ, आपण ज्याला म्हणतो की खाजगी आयुष्य असेल किंवा आर्थिक स्थैर्यासाठी त्यानं आप सोडलं आणि अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अर्ज केला. मग प्रवेश मिळाला आणि तो अमेरिकेत स्थायिक झाला. आता अभिजित आपल्या एक्स अकाउंटवरून शेतकऱ्यांच्या आंदोलनांपासून ते अगदी महागाईपर्यंतच्या राजकीय मुद्द्यांवर केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना थेट लक्ष करतोय आणि तिथंच अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. खरं तर जेव्हा प्रस्थापित पक्ष जनतेचा आवाज ऐकणं बंद करतात ना, तेव्हा समाज मग अशा व्यंगांकडं सर्टायकल किंवा डिजिटल असे पर्याय शोधतो आणि शेवटी सत्तेचा सर्वच अर्थ बदलून टाकतो. खरं तर असं म्हटलं जातं की जनता ही कधीच अनाथ राहत नाही, ती कुणाला तरी पालक म्हणून शोधतच राहते. आणि मग इथंच कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म होतो. खरं म्हणजे तरुणाईतली खतखत सत्ताधारी सोडा, विरोधकांना तरी कुठं कळली आहे? म्हणजे एका रात्रीतून कॉक्रोच जनता पार्टीचा उदय झाला, लाखो ऑनलाईन फॉलोअर्स मिळाले आणि जेनजीच्या मनाचा ठाव घेता न आल्यानं सत्ताधारी काय आणि विरोधक काय यांच्याशी ही जेनजी कनेक्ट होण्याऐवजी थेट कॉक्रोच जनता पार्टीशी कनेक्ट झाली. तर तिचं काय चुकलं? आता सत्ताधारी किंवा विरोधक या दोन पर्यायांशिवाय जर एखादा भलताच पर्याय लोकांसमोर आलाय आणि तो स्वीकारण्याची तयारी जर लोकांनी केली असेल तर त्याकडे या सत्ताधारी आणि विरोधकांना पश्चात्तापापलीकडं हाती काय लागेल? खरं म्हणजे या सगळ्या प्रकारात संतापाच्या भरात जनतेलाच या सत्ताधारी आणि विरोधकांनी ही पर्याय शोधण्याची संधी दिली आहे. आणि मग त्या संधीचं सोनं करण्याची जेन झीची जर तयारी असेल तर त्याला कोण अडवणार? मुळात प्रश्न असा उरतो की एकतर आत्ता खरं म्हणजे आत्ताच्या जेन झीला काय हवंय, त्याच्याशी किती कनेक्ट आहेत आत्ताचे सत्ताधारी आणि विरोधक, तर याचं उत्तर शून्य आहे. कारण की हे झालंय कसं, ही विरोधकांची जी आंदोलनं आहेत आता सत्ताधाऱ्यांविरोधात, ते अगदी काही लोकांनाच पासवर्ड माहीत असल्यासारखं झालंय, त्यामुळे ते त्यांच्यापर्यंतच मर्यादित राहतात. जेन झीचे जे प्रश्न आहेत, उदाहरणार्थ आता पेपर लीक झाला, तिकडे तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत, तरुण पोरीबाळींवर महिलांवर अत्याचार होत आहेत, त्या बाबतीत कोणीच बोलत नाहीये. आणि मग अशा वेळी आवाज उठवणारा जर एखादा आपला आतला आवाज बाहेर येत असेल तर मात्र जेन झी काय, तरुण काय, ज्येष्ठ काय, सगळेच जण अशाच पर्यायाची निवड करतात. खरं तर आता या कॉक्रोच जनता पार्टीची धूम मीम्स रील्सच्या माध्यमातून सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. मुळात झुरळाची वैशिष्ट्य पण आपण बोलूयात जाता जाता. एकतर 35 कोटी वर्षांपासून म्हणजे डायनोसॉर पासून या झुरळांचं या पृथ्वी तलावर अस्तित्व आहे. अनेक प्रलय या पृथ्वी तलावर होऊन गेले, पण झुरळं मात्र वाचली आहेत. एकतर ती मुळात त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते काहीही खाऊन जगतात. दुसरी गोष्ट, त्यांना डोकं असलं काय किंवा नसलं काय म्हणजे काय, किंवा त्यांचं डोकं धडा वेगळं झालं तरी ते काही दिवस जगू शकतात. इतकंच नव्हे तर ते पाण्याखाली जवळपास अर्धा एक तास स्वतःचा श्वास
रोखून धरू शकतात. आता एवढी जर या झुरळ्यांमध्ये जगण्याची ताकद असेल तर निश्चितच त्यांच्याकडे सामर्थ्य असेलच. कसं आहे, झुरळ म्हटलं की तुम्हा आम्हाला प्रत्येकाला शिसारी येते आणि दिसलं की घे पायाखाली, अशी आजकालची लोकांची परिस्थिती आहे. पण मुळातच स्वयंपाकघरातल्या सांदी कोपऱ्यात दडलेली, कपाटात दडलेली, फ्रीजमध्ये दडलेली, आणखी कुठे बेडमध्ये दडलेली ही झुरळं आज अचानक सेलिब्रिटी बनली आहेत. कारण मुळातच या झुरळांना डिवचून हाती काय लागणार आहे. कारण की जेव्हा हीच झुरळं एकत्र येतील आणि हीच झुरळं सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आज जशी एकजूट दाखवतायत तशी रस्त्यावर उतरतील, तेव्हा कुणाकुणाला पायाखाली ठेचणार. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी हा सोशल मीडियावरचा प्रचंड समर्थन मिळणारा एक व्हर्च्युअल पॉलिटिकल पक्ष किंवा पार्टी बनली आहे असं म्हणायला हरकत नाही. भया भया पक्षांना त्यांनी घाम फोडलाय. अगदी बीजेपी असो, काँग्रेस असो, अशा बड्या पक्षांना फॉलोअर्सच्या बाबतीत त्यानं मागं टाकलंय. बेकारी, गरिबी या सगळ्या परिस्थितीत जगताना जे काय हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्या आता सहन न होण्यापलीकडे गेल्यानं शेवटी ही प्रत्यक्षात डिजिटल चळवळ समोर आली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे समर्थक असतील आणि किंवा आपली स्वतःची खरी ओळख लपवून विरोधकांवर तुटून पडणारे पेड ट्रोलर्स असतील, यापैकी जर कोणी हँडल्स हे आता राबवत असतील आणि सीजेपीला कमीपणा दाखवत असतील तर तो मात्र त्यांचा गैरसमज आहे. कारण अभिजित दीपके सारखी व्यक्ती जेव्हा या झुरळांचा प्रतिनिधी बनून आपली भूमिका स्पष्टपणे मांडते त्यावेळी हे क्लिअर होतं की आता भारतातली जेन झी पर्याय शोधायला पुढे येते. आणि हा पर्याय जर भारताच्या जनतेनं मान्य केला तर मात्र काही खरं नाही, ना प्रस्थापितांचं ना विरोधकांचं. कारण मुळात विकसित भारत, विश्वगुरू हे तरी काय सगळं व्हर्च्युअलच आहे की. आता तरुणांचे ज्वलंत प्रश्न घेऊन जाणार जर पक्ष समोर आला तर निश्चितच सरकारवर काय विरोधकांवर पण दबाव वाढणार आहे. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य नासवणाऱ्या नीट घोटाळ्याबद्दल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण आता झुरळांनी केलेल्या या मागणीमुळं धर्मेंद्र प्रधान असो किंवा अन्य कोणी, प्रत्येकाला या झुरळाचं सामर्थ्य कळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.